नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप प्रेरणादायी आहे. सोनू शर्मा यांचं एक अतिशय प्रभावी तत्वज्ञान आपण आज डिकोड करणार आहोत. जगातील जे टॉपचे प्रोफेशनल्स असतात ना, ते त्यांच्या वैयक्तिक भावना आणि त्यांचं काम या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या कशा ठेवतात आणि त्यातून एवढं मोठं यश कसं मिळवतात हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे असे असतील. आधी आपण पाहूया यशाचा विचार, त्यानंतर भावनिक व्यवस्थापनाची गरज, मग वेदनेपेक्षा व्यावसायिकता कशी मोठी असते, त्यानंतर वैयक्तिक अडचणी आणि काम, आणि शेवटी आपण तुलना करूया एका सामान्य माणसाची विरुद्ध एका विजेत्याची. आपला पहिला विभाग आहे यशाचा विचार, वास्तवापूर्वीचा दृष्टिकोन. आता पहा, कोणतंही मोठं यश मिळवायचं असेल तर प्रत्यक्ष कृती घडण्याच्या खूप आधी त्या गोष्टीचा विचार मनात येणं गरजेचं असतं. उदाहरणादाखल नील आर्मस्ट्रॉंग यांचंच बघा ना. 1968 मध्ये त्यांनी चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवलं, बरोबर. पण हा विचार त्यांच्या मनात किमान 10 वर्ष आधी म्हणजे 1958 मध्येच आला असेल. म्हणजे असं तर नक्कीच झालं नसेल की कुणीतरी सकाळी आरामात चहा पिता पिता अचानक ठरवलं आणि थेट चंद्रावर पोहोचले. खरं तर कोणतंही मोठं ध्येय गाठण्यापूर्वी त्याची कल्पना अनेक वर्ष आधीच मनात रुजणं आणि त्यावर सतत काम करत राहणं अगदी मस्ट आहे. आता वळूया दुसऱ्या विभागाकडे, भावनिक व्यवस्थापनाची गरज, मनावर नियंत्रण. एकदा का आपण ध्येय निश्चित केलं आणि प्रत्यक्ष कामाला लागलो की खरा अडथळा बाहेरून नाही तर आतून येतो. म्हणजे जेव्हा आपण बाहेर पडतो, कामाच्या ठिकाणी जातो, तेव्हा नकारात्मक गोष्टी, ताणतणाव आणि लोकांची टीका यांचा सामना करावा लागणार हे अगदी 100% फिक्स असतं. कधीकधी तर वाटतं की भास झालं, सगळं सोडून द्यावं. आणि नेमक्या याच वेळी स्वतःच्या भावना योग्य प्रकारे हाताळणं म्हणजेच भावनिक व्यवस्थापन हे जगातलं सर्वात महत्त्वाचं मॅनेजमेंट स्किल ठरतं. या स्किलशिवाय पुढे जाणं अक्षरशः अशक्य आहे. प्रगतीचा हा मार्ग कसा असतो हे या वाक्यावरून अगदी स्पष्ट होतं. बीजाला रोपटे होण्यासाठी आधी मातीत गाडले जावे लागते. केवढं भारी रूपक आहे ना हे. मातीत गाडल्यावर त्या बीजाची जशी घुसमट होते, अगदी तसंच जेव्हा आपण ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा त्रास होणं किंवा तणाव जाणवणं हा त्या प्रक्रियेचाच एक नैसर्गिक भाग आहे. हा त्रास यशाचा एक प्रकारचा बाय प्रोडक्टच आहे आणि जो या त्रासाला घाबरतो ना, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. पुढे पाहूया आपला तिसरा विभाग, वेदनेपेक्षा व्यावसायिकता मोठी, अढळ लक्ष. या सगळ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात कशा दिसतात हे बघण्यासाठी 2016च्या IPL मधला एक अंगावर काटा आणणारा प्रसंग आठवूया. विराट कोहलीच्या हाताला 9 टाके पडले होते. हो, तब्बल 9 टाके. तरीही तो मैदानात उतरला. त्याने फक्त बॅटिंगच केली नाही किंवा चला खेळायचे म्हणून खेळूया असंही केलं नाही, तर त्याने त्या भयंकर वेदनादायी अवस्थेत चक्क शतक झळकावलं, संघाला जिंकून दिलं आणि तो मॅन ऑफ द मॅच सुद्धा ठरला. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे शारीरिक वेदना व्यावसायिक प्रवासाला कधीच ब्रेक लावू शकत नाहीत. विराट कोहलीच्या या खेळीतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या या दोन पूर्णपणे वेगळ्या ट्रॅकवरच्या गोष्टी आहेत. घरात काही वाद झाले असतील, मानसिक त्रास असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर त्याचा फटका कामाला कधीही बसू देता कामा नये. याला जोडून एक भारी उदाहरण बघूया. इंडिगो एअरलाइन्सच्या कॉकपिटच्या दारावरच एक अगदी स्पष्ट वॉर्निंग लिहिलेली असते. उड्डाण हा एक गंभीर व्यवसाय आहे. या रेषेच्या पलीकडे वैयक्तिक चिंता घेऊन येऊ नका. कॉकपिटमध्ये जाणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक कडक नियम आहे. आणि हा फक्त एक नियम नाहीये, तर प्रोफेशनलिझमचा एक अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. विमान वाहतुकीसारख्या क्षेत्रात विचार करा. जर एखाद्या पायलटने घरातल्या भांडण किंवा आपला वैयक्तिक ताणतणाव कॉकपिटमध्ये आणला तर काय होईल? एका चुकीमुळे संपूर्ण विमान आणि हजारो जीव धोक्यात येऊ शकतात. म्हणूनच आपल्या भावनांना कामाच्या ठिकाणाबाहेरच ठेवणं किती आवश्यक आहे हे यावरून अगदी परफेक्ट समजतं. आता वळूया चौथ्या विभागाकडे, वैयक्तिक अडचणी आणि काम. कुंबळे यांचं उदाहरण. स्वतःच्या भावना आणि शरीर या दोन्ही गोष्टींवर कंट्रोल मिळवण्याचा आणखी एक थक्क करणारं उदाहरण म्हणजे 2002चा वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा कसोटी सामना. अनिल कुंबळे बॉलिंग करत असताना चेंडू थेट त्यांच्या जबड्याला लागला आणि जबडा फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी त्यांना तातडीने सर्जरी करण्याचा सल्ला दिला.
आता साहजिकच आहे, जबडा तुटलाय म्हटल्यावर कोणाचंही लक्ष फक्त त्या भयंकर वेदनेकडेच जाईल. पण कुंबळेने काय केलं? त्यांनी चेहऱ्याला एक साधी पट्टी बांधली आणि पुन्हा मैदानात उतरून सलग 14 ओव्हर्स बॉलिंग केली. आणि नुसती बॉलिंग नाही केली, तर त्यांनी चक्क ब्रायन लाराची विकेट काढली. जेव्हा त्यांना खात्री पटली की टीमसाठीची जबाबदारी पूर्ण झालीये, फक्त आणि फक्त त्यानंतरच ते सर्जरीसाठी परत गेले. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, सामान्य माणूस विरुद्ध विजेता, कठोर वास्तव. आपण आत्तापर्यंत दिग्गजांची उदाहरणं पाहिली, पण आता सर्वसामान्य लोकांशी याची थोडी तुलना करून बघूया. इथे खूप मोठा विरोधाभास पाहायला मिळतो. एकीकडे असे लेजेंड्स आहेत जे हाताला 9 टाके असताना किंवा चक्क जबडा तुटलेला असतानाही बेस्ट परफॉर्मन्स देतात. आणि दुसरीकडे असे सामान्य लोक आहेत जे जरासा ताप किंवा किरकोळ सर्दी खोकल्याचं कारण देऊन महत्त्वाच्या मीटिंग्स कॅन्सल करतात आणि आपलं व्यावसायिक काम अक्षरशः ठप्प करून टाकतात. खरं तर जेव्हा लोक अशा किरकोळ वैयक्तिक समस्या पुढे करून कामाकडे पाठ फिरवतात, तेव्हा ते दुसरं कोणाचं नाही तर स्वतःच्याच प्रगतीचं नुकसान करत असतात. आणि यातली सर्वात वाईट गोष्ट कोणती माहितीये? स्वतःच्या या कमकुवत मानसिकतेमुळे आणि चुकीच्या सब्बींमुळे जेव्हा त्यांना अपयश येतं, तेव्हा ते परिस्थितीला किंवा व्यवसायाला दोष देतात. कामात वैयक्तिक सब्बी आणणं ही यशाच्या मार्गातली सर्वात मोठी घोडचूक आहे. या विश्लेषणाच्या शेवटी आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायचा आहे. आपण नेहमी बाहेरील परिस्थितीला किंवा संकटांना दोष देतो, पण मनापासून विचार करा, आपली ही छोटी वैयक्तिक कारणं, आपले मूड स्विंग्स आणि भावनांवर असलेलं आपलं शून्य नियंत्रण, याच गोष्टी आपली मोठी व्यावसायिक स्वप्न नकळतपणे मारून टाकत नाहीयेत ना? यशाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा बाहेर कुठेही नाहीये, तर तो आपल्याच आत दडलाय, आपल्या भावना आणि सबबींच्या रूपात. यावर नक्की विचार करा. या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.